जय 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 राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण रूप पाता लोचने रूप पाता लोचने रूप पाता लोचने रूप पाता लोचने रूप पाता सुख झाले ओ साजने झाले ओ साज सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर
विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम देव वसे चित्ते देव वसे चित्ते देव वसे चित्ते देव वसे त्यांचे घडावी संगते त्यांचे घडावी संगते त्यांचे घडावी त्यांचे घडावी संगते ऐसे आवडते मना आवडते ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना देवा पूर्वा विवासना हरी जना सवे भेटे न सवे हरी जना सवे भेटे न हो अंग संग तुटे न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना देवा पूर्वा विवासना आ तुका म्हणे जिने आ तुका म्हणे जिने भले संत संघष्टने भले संत संघष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना आवडते देवा पूर्वा विवासना देवा पूर्वा विवासना डोब्बार कुमाय डोब्बार जय ठोब्बार कुमाय डोब्बार कुमाय ठोब्बार कुमाय रकुमा ठोब्बार कुमाय ठोब्बार कुमाय ठोब्बार कुमाय जय विठोब्बार कुमाय जय जय विठोब्बार कुमाय जय जय ठोब्बार कुमाय जय विठोब्बार कुमाय आवाज येतो
विठ्ठल टाळी वाजवा, टाळी वाजवा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली हनुमान प्रभु रामचंद्र भगवान सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय. विठला 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 विठला. देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. थोडं कडक करा. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दोसरे चरण संताचे बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणि मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं. नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं, जयांचे केले या स्मरण होय सकाळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता श्री संताची ये माथा चरणावरे, श्री संताची ये माथा चरणावरे. साष्टांग हे करे दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. देव वसे चित्ती. आवाज घुमतो, जरा थोडासा कडक करा. आवाज येतो तुम्हाला? आवाज येतो ना? आवाज घुमून येतो जरा थोडासा. देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते मना दे. बस. देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील चिंतनीय अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. ओ अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे, मागणीपर प्रकरणातील आहे. आज जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून पांडुरंगासमोर उभे आहे. पांडुरंग म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कुलदैवत आहे. नुसतं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कुलदैवत नाही, नुसतं महाराष्ट्राचं कुलदैवत नाही, नुसतं भारत देशाचं कुलदैवत नाही, तर अवघ्या विश्वाचं जे कुलदैवत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाला एक प्रार्थना करतात, एक मागणी करतात. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज देवाबद्दल बोलत असताना असं बोलतात. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, मी अनेक दुसरे मज नाही आता, नेमिले या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग, रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे. भगवंताचं भजन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं हो.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्ही देवाचं भजन केलं, देवाची भक्ती केली. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि का पै काम नाही आता. आणि ज्या देवाचं भजन केलो तो देव वाट पाहे उभा. भक्ताची वाट पाहतो ना. कमरेवर हात आहे ना, कमरेवर हात ठेवलेला आहे देवानं. कमरेवर हात. एक असणारी पत्नी सुद्धा, ऑफिसला गेलेले पती येण्याची वेळ झाली, 7 वाजले. 7 वाजले म्हणजे ते घरी येत असतात. मग दरवाजावर जाऊन जशी पत्नी आपल्या ऑफिसला गेलेल्या पतीची ज्याप्रमाणे वाट पाहते ना, शाळेत मूल गेलेलं आहे, 5 वाजता येणार आहे. मग 5 वाजता येणार मूल आता 5 वाजत आलेले आहे. मग त्या बाळाची आई ज्याप्रमाणे दरवाजावर जाऊन आपल्या मुलाची ज्याप्रमाणे वाट पाहते, तसा हा एक देव आहे. जो देव भक्ताची वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आणि अशा असणाऱ्या देवाचे असणारे भक्त आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि आज पांडुरंगासमोर उभे राहिले जगद्गुरु तुकाराम महाराज आणि हात जोडले, देवा आज मला तुला काहीतरी मागायचंय. तसं मागणं चांगलं नाही, व्यवहारामध्ये सुद्धा मागणं चांगलं नाही. जर आपल्याला काही पाहिजे असेल आणि आपण जर कुणाकडं मागण्याकरता गेलो तर आपला हात हा खाली असतो आणि देणाऱ्याचा हात हा वरून असतो, बरं का. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे हात पसरजेने भेगत्या, ब्रह्मांड शंकने हे जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जो हात पसरवतो ना, द्या मला काहीतरी द्या, असा हात पसरवतो जो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिक त्याचे, त्याचा धिक्कार असो. मागणं चांगलं नाही, मागणाऱ्याचा धिक्कार करतात जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि तेच जगद्गुरु तुकाराम महाराज आज या ठिकाणी देवाला मागतात. विशेषच आहे. आपणही अखंड हरिनाम सप्ताह असला म्हणजे आपणही काय करतो, वर्गणी मागतोच ना. मग आता अखंड हरिनाम सप्ताह करायचा आहे, मग अखंड हरिनाम सप्ताहाला वर्गणी, सार्वजनिक वर्गणी पाहिजे. पण एखादा असतो नमुना असा, तो म्हणतो की 8 ते 10 कीर्तन होईल, बरोबर आहे, पण 8 ते 10 कीर्तन होईल, मी 200 रुपये देतो म्हणतो. 200 रुपये देऊ, पण 8 ते 10 कीर्तन झाल्यानंतर आमच्या घरातले 8 आणि 8 16 जण जेवायला येऊ, बर का. शेवटच्या दिवशी बुंदी केली तर खाऊ, नाहीतर दिलेले 200 रुपये कशाला देतो मग तू. राहू दे तुला ते खर्चाला. आपणही सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह करतो. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुद्धा मागितलं जातं, पण या ठिकाणी जे मागितलं जातं हे सत्कर्म आहे. सत्कर्मामध्ये योगदान आहे, या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आज गेल्या जवळजवळ 7 वर्षापासून लाभेश महादेव मंदिराच्या या दरबारामध्ये, हनुमानजीच्या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आज अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस आहे. गेल्या 7 दिवसापासून हनुमान जयंतीचा पर्व काळ आहे. हनुमान जयंतीच्या या पर्व काळावर, हनुमान जयंतीच्याच निमित्तानं 7 वर्षापासून हनुमान जयंतीच्या निमित्तानं, हनुमान जयंतीच्या पर्व काळावर या ठिकाणी आपण साईनगर, सिडको या असणाऱ्या साईनगरमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या आयोजनातून, सर्वांच्या नियोजनातून हनुमानजीच्या मंदिराच्या या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आदी कार्यक्रम या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून आजपर्यंत या ठिकाणी होत आले. तसं कीर्तनाची वेळ ही 8 ते 10 आहे, पण आम्ही सांगितलं की आम्ही 7 ते 9 कीर्तन करतो. तारीख नका घेऊ आमची, जेणेकरून आमच्यामुळं कार्यक्रमामध्ये विक्षेप येईल असं वागणं सुद्धा कीर्तनकाराला चांगलं नाही. कारण 7 दिवस 8 ते 10 कीर्तन झाली आणि आम्ही अचानक आलो आणि आम्ही सांगितलं की आम्ही 7 ते 9 कीर्तन करू बरं का. तसं खेड्यापाड्यामध्ये आता जिकडं तिकडं आम्ही ज्या वेळेला कार्यक्रमाला जातो तर आता शिटी आहे, शिटीमध्ये आणि या ठिकाणी आपल्याला ऑफिसला जावं लागतं आणि मग सिटीमध्ये तो वेळ बरोबर आहे, तुमच्या दृष्टिकोनातून तो वेळ बरोबर आहे, 8 ते 10 ही वेळ तुमची बरोबर आहे. परंतु आता खेड्यापाड्यामध्ये ज्या वेळेला बाहेर जाण्याचा प्रसंग येतो तर त्यावेळेला 7 ते 9 ही वेळ कीर्तनाची आहे. आणि 9 वाजता आपण अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर ज्यामध्ये अन्नदान केलं जातं आणि 9 वाजता आणि महाप्रसाद होतो. जसं गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आपण पाहिलेला असेल. बरीच मंडळी गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह काय आहे, काही लोक नुसतं पाहण्याकरता येतात बरं का. गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे, गंगागिरीजी महाराजांचं एक ब्रीद वाक्यच आहे, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डूबने को अभिमान. विठल विठल हो. अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर त्यामध्ये अन्नदानही केलं जातं आणि अन्नदान जे केलं जातं या अन्नदानाचं जे फळ आहे, जे पुण्य आहे, एके ठिकाणी नामदेव महाराजांनी वर्णन केलं की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये केलेलं जे अन्नदान आहे त्याचं जे फळ आहे, त्याचं जे पुण्य आहे ते अन्नदान करणाऱ्याला कसं मिळतं, किती मिळतं, तर त्याचं वर्णन नामदेव महाराजांनी एके ठिकाणी केलं की येथे म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येथे एक शीत दिल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केल्या पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे. म्हणून सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 2च गोष्टी असतात, एक असतं अन्नदान आणि एक असतं हरिनाम बरं का. देने को अन्नदान, अन्नदानाला विशेष महत्व आहे आणि म्हणून गंगागिरीजी महाराजांनी ज्याप्रमाणे देने को अन्नदान, लेने को हरिनाम, आत्मकल्याण व्हावं याकरता भगवंतानं जो आपल्याला मनुष्य देह दिला, या मानव देहाला आल्यानंतर देवाचं भजन करावं, लेने को हरिनाम. कारण या जगामध्ये हरीशिवाय कोणी मोठं नाही. म्हणून प्याला पियो हरि नाम का, अखिया कियो लाल, भजन करो भगवान का, तो झक मारेगा काल. बरं का. हरीचं भजन आहे, देवाचं भजन आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये वर्णन केलं, 4वेदी जाण, 6 शास्त्री कारण आणि 18 पुराणे हरीसी गाते. माऊली ज्ञानेश्वर महाराज अगदी सोप्या भाषेमध्ये 4 वेदाचं सार, 6 शास्त्रांचं सार आणि 18 पुराणांचं सार समाजाला सांगतात. आणि हेही जर आपल्याकडून पाठ होत नसेल तर अगदी सोप्या भाषेमध्ये जे प्रमाण सगळ्यांचं पाठ आहे ते प्रमाण माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, हा पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. हरिपाठामध्ये हे प्रमाण तर जवळजवळ सगळ्यांचा पाठ असायलाच पाहिजे आणि हे पाठ होतही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे गणना कोण करे.
बोलायचं तात्पर्य हे होतं की या ठिकाणी जे अन्नदान आजपर्यंत जी मंडळी करत आले, येथे एक शीत तिथल्या अन्न कोटी कोळाचे होय उद्धरण. म्हणून देणे को अन्नदान लेणे को हरिनाम. देवाचं भजन केलं तर आत्मकल्याण होईल. आणि हे देवाचं भजन करण्याचा अधिकार सकळासी येथे आहे. अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं हे सोपं साधन, आणि ते सोपं साधन सगळ्यांना करता येतं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी कोरोनी वेश्याही सगळ्यांना देवाचं भजन करता येतं. म्हणून देणे को अन्नदान लेणे को हरिनाम तरणे को लीनता. बरं का, लीनता असावी परमार्थामध्ये. कीर्तनकाराला कीर्तन करता आलं म्हणजे त्यानं अभिमानानं वागावं असा त्याचा अर्थ नाही. म्हणून कीर्तनकाराला विना सांगत राहतो. विना असतो ना, विना. बरं का अनिल भाऊ, विण्याला तारा असतात आणि वर खिट्या असतात. तो विना नेहमी कीर्तनकाराला सांगत असतो की माझ्याकडे लक्ष ठेव. आता विण्यामध्ये काय आहे विशेष बघा तुम्ही. विण्याला तारा आहे आणि वर खिट्या आहे. आजचा पकवात किती मध्ये लावलेला आहे आपण? पांढरी 3 मध्ये आहे. मग आता पांढरी 3 मध्ये आपल्याला जर विना लावायचा असेल आणि तो विना काळी 2 मध्ये जर असेल तर आपल्याला खिटीला काय कळावं लागेल जरा? पिळावं लागेल जरा. म्हणजे खिटीला काय करावं लागेल? जरा पिळावं लागेल. कारण आता जर आजचा स्वर जो आहे तो पांढरी 3 मध्ये आहे आणि मग आता पांढरी 3 मध्ये जर विना लावायचा असेल तर खिटी पिळावी लागेल, है का नाही? खिटी पिळावी लागेल. पण खिटी जी आहे ती वाजवीपेक्षा तर जास्त पिळवली तर तार तुटून जाईल. उत्तर दिलं विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे वाजवीपेक्षा जर खिटी जास्तीत जास्त पिळवली तर जशी तार तुटून जाते, तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये एखादा कीर्तनकार झाला बरं का, आणि परमार्थाचा अभिमान झाला म्हणून प्राण्या राम भजावा रे मनी हा गर्व नसावा रे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये अभिमान नसावा. आणि ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमान नको. म्हणून तरणे को लीनता. बरं का, लीनता यामध्ये बघा 2 असे जीव आहे, 2 प्राणी आहे. एक विंचू असतो. विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं. किती? अगदी थोडस असतं पाठीमागून, थोडस विष आहे. आणि सर्पाच्या सर्व अंगामध्ये काय आहे? विष आहे. विंचवाच्याही अंगामध्ये विष आहे आणि सर्पाच्याही अंगामध्ये विष आहे. पण सर्पाच्या सर्व अंगामध्ये विष आहे. आणि विंचवाच्या पाठीमागच्या नांगीमध्ये अगदी थोडस आहे. हरभऱ्याच्या दाण्या एवढंच आहे ते. आणि त्याच्यामध्ये आहे. पण त्या विंचवाचा चालण्याचा डामडौल बघा तुम्ही. विंचू ज्या वेळेला चालतो ना त्याचा चालण्याचा डामडौल बघा तुम्ही. त्याची चालण्याची जी ऐट आहे ती काही वेगळी आहे. अगदी थोडस आहे परंतु चालण्याचा दिमाग काही वेगळा आहे. आणि सर्पाच्या सर्व अंगामध्ये विष आहे पण चालणं मात्र नम्रतेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, याही पलीकडं जगद्गुरु तुकाराम महाराज एक उदाहरण देतात की जशी गंगा आहे, गंगेच्या पात्रामध्ये एक गवत उगवतं बघा. ज्या गवताचं नाव आहे लव्हाळ नावाचं गवत असतं. ते गंगेच्या पात्रामध्ये नदीमध्ये ते उतरतं. तर त्या पात्रामध्ये जे गवत आहे त्याचं नाव लव्हाळ आहे. आणि त्या नदीच्या तीरावर मोठमोठाली वडाची झाडं, बाबळीची झाडं, लिंबाची झाडं, मोठमोठाली झाडं आहे. आणि ज्या वेळेला गंगेला महापूर आल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, महापुरे झाले तेथे लव्हाळे वाचत. महापुरे झाडे जाते. गंगेला महापूर आल्यानंतर त्या
पात्रामध्ये जे लव्हाळ नावाचं गवत असतं ना, ते लव्हाळच नावाचं जे गवत असतं ते असं उभं असतं. पण ज्या वेळेला महापूर येतो, महापूर आल्यानंतर ते असं नमत, ते झुकत. म्हणून मंदिरामध्ये गेल्यानंतर झुकावं, साधूच्या जवळ गेल्यानंतर झुकावं. पण काही असतात लाटण्यासारखे. तात्पर्य, पारमार्थिक क्षेत्रामध्ये अभिमान नको, म्हणून साधू पुढं झुकावं, देवासमोर झुकावं. पण काही असतात लाटण्यासारखे. लाटणं असतं पोळ्या लाटायचं, त्याला वाकवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ते एकतर वाकणार नाही ते, पण जरा तुम्ही प्रयत्न केलास एक वेळेला ते मोडल. एक वेळेला मधोमध मोडेल ते, परंतु वाकणार नाही. लीनता. महापुरे झाडे जाती, मोठमोठाली झाडं मुळासहित उन्मळून उपटून महापुरामध्ये वाहून जातात. पण त्याच पात्रामध्ये लव्हाळ नावाचं जे गवत आहे ना, महापूर ओसरून गेल्यानंतर पुन्हा ताट होतं ते पुन्हा. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती. वा नम्र झाला भूता, हा नम्र झाला कोंडेले आनंद. हेच प्रमाण मला अपेक्षित होतं. हेच प्रमाण अपेक्षित होतं, यावरच मी बोलत होतो, परंतु हे प्रमाण कोणी देईना. पारमार्थिक क्षेत्रामध्ये नम्रता आहे, नम्रता. हनुमान जयंतीचा पर्व काळ आहे. हनुमान जयंतीच्या पर्व काळावर हनुमान जयंतीचं निमित्त वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह करतो. हनुमानजी आहे बघा, हनुमानजी. नम्रता आहे, नम्रता. जीवनामध्ये वानर योनी पत्करली, वानर योनी. देव आहे, एका बाजूला देव आहे आणि दुसऱ्या बाजूला भक्त आहे. देव म्हणजे साधा देव नाही, महादेव आहे. बरं का, हनुमानजी म्हणजे साधे नाही, हनुमानजी म्हणजे देव नाही, नुसते महादेव आहे, महादेव. परंतु प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता ज्यांनी वानर योनी पत्करली, वानर योनीमध्ये आले आणि वानर योनीमध्ये येऊन प्रभू रामचंद्राची, तसं प्रत्येकाच्या 3 मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा. या माणसाच्या जीवन जगण्याच्या 3 मूलभूत गरज आहे. अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, राहण्याकरता निवारा पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहे. पण ज्याची सेवा करायची आहे ना, त्याचं अन्न खायचं नाही. मग वानर योनीमध्ये आहे, वानर योनीमध्ये झाडाला आलेली फळं खाऊन उदरनिर्वाह करावा. अन्न, वस्त्र, वानर योनी आहे, वस्त्राची गरज नाही. निवारा, राहण्याकरता झाडावर झोपावं, वानर योनीमध्ये आहे. ज्याची सेवा करायची त्याचं अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टीचा त्याग आहे. आणि या 3 गोष्टीचा त्याग करून प्रभू रामचंद्राची निष्काम सेवा आहे. आणि सेवा करता करता हे भगवंताचं भजन आहे. सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम,
सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम. टाळी वाजवा टाळी. राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम. सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम. सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम. राजा राम 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 राजा राम 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 राम. सीताराम राम राम 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 सीताराम राम. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राजा. सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम. राजा राम 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 राजा राम राम राम. सीताराम राम राम सीताराम राम 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 राम. राजा राम 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 राजा राम राम राम. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जीवनामध्ये नम्रता आहे. प्रभू रामचंद्राची निष्काम सेवा आहे आणि सेवा करता करता हे भजन आहे. आणि त्यामुळे हनुमानजींनी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलेलं आहे बरं का. भगवान विचारतायत. जसं नारदांनी विचारलं देवा तुम्ही कुठं राहता. देवाला विचारलं नारदांनी. त्यावेळेला देवानं उत्तर दिलं माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. ज्याचं अंतकरण निर्मळ झालेलं आहे. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे बघा. मोसंब्याचं झाड आहे. उदाहरण दिलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. मोसंब्याचं झाड आहे. भलं मोठं झाड झालं आणि त्या मोसंब्याच्या झाडाला मोसंब्या लागल्या फळं लागले. भरभरून फळं लागले. आणि ज्या वेळेला त्या मोसंब्या परिपक्व झाल्या फांद्यांना परिपक्व मोसंब्या झाल्या तर ज्या फांद्यांना ही फळं लागलेली आहे त्या फांद्या कोणत्या दिशेनं झुकतात मला सांगा बरं. जमिनीच्या दिशेनं झुकतात. ज्यांना जास्त फळं लागलेली आहे अशा ज्या सर्व फांद्या आहे त्या सर्वच्या सर्व फांद्या ज्याप्रमाणे जमिनीच्या दिशेनं झुकतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची उवी आहे. याकरता मी बोलून जाईन. का फळली या तरूची शाखा. तरू म्हणजे वृक्ष. मोसंब्याचं झाड आहे. का फळली या तरूची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मात्रा असे का खालावती ते. अखंड अगरवता होनी असती तयाची विनय हेची संपत्ती. जय 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 मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. ज्यांच्या जीवनामध्ये नम्रता आली नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून हनुमान जयंतीच्या निमित्तानं आपण ज्या वेळेला ही सेवा करत असतो हनुमानजीचं जीवन जे आहे प्रभू रामचंद्राची सेवा आहे निष्काम सेवा आहे आणि सेवा करता करता हे भगवंताचं भजन आहे. आणि रामायणामध्ये बघा तुम्ही रामायणामधून जर हनुमानजी गाळले ना
हनुमानजी जर गाळले ना तर खाली फक्त काय राहील? गाळ 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 राहील, गाळ. बरं का, हनुमानजीचा उपकार तसं पाहिलं तर रामावर उपकार आहे. सीतेचा शोध लावला प्रभू रामचंद्रावर उपकार आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला द्रोणागिरी आणि याला तात्पर्य द्रोणागिरी पर्वत घेऊन आले हनुमानजी रात्रीच्या वेळेला. जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर त्या सुषेण नावाच्या वैद्यानं सांगितलं होतं की हिमालयामध्ये तो पर्वत आहे आणि तिथंही संजीवनी नावाची बुटी आहे आणि सूर्योदयाच्या अगोदर आले पाहिजे आपण. गेले तिथं लागले ना शोधायला, तो पर्वतच शोधे ना, द्रोणागिरी ती संजीवनी बुटी कुठे आहे. हनुमानजींनी तो द्रोणागिरी उपटवला. द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापते. द्रोणागिरी पर्वत आणला आणि सुषेण नावाच्या वैद्यानं ती संजीवनी नावाची बुटी ओरबडून तिचा रस लक्ष्मणाच्या तोंडामध्ये ओतला. लक्ष्मणावर उपकार आहे. प्रभू रामचंद्र आले आणि म्हणून सर्वप्रथम बातमी हनुमानजींनी भरताला दिली. हो, भरतावर उपकार आहे. तात्पर्य हनुमानजीचं हे उभं जीवन जर आपण पाहिलं तर नम्रतेनं भरलेलं जीवन आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये मागणी करतात देवाकडं. मागणी फार महत्वाची आहे. मी अगोदर बोलून गेलो, मागणं चांगलं नाही, पण जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी जसं मागण्यामध्ये असं वर्णन आलं. एके ठिकाणी दोघं मित्र होते आणि काही कारणास्तव दोघांचा वाद झाला, पण दोघंही शिवभक्त होते. शिवपुराण कथा चालू आहे इथं, शिवपुराण कथाही चालू आहे. हनुमान जयंतीचा पर्व काळ आहे. दोघं मित्र होते परंतु दोघंही शिवभक्त होते. कालांतरानं दोघांमध्ये काहीतरी वाद निर्माण झाला दोघांमध्ये, आणि वाद निर्माण झाला म्हणजे एकमेकांना बोलणं सोडून दिलं दोघांनी. एकानं पाहिलं आपल्याला देवाचं भजन करायचं आहे, मग एक शिव मंदिर होतं, त्या शिव मंदिरामध्ये एक जण गेला. भगवान शिवाची काहीतरी आराधना करायची आहे, भगवान शिवाला प्रसन्न करून घेऊ असा विचार करून तो त्या मंदिरामध्ये गेला आणि त्याची साधना सुरू झाली. दुसरा जो होता तोही शिवभक्तच होता. त्यानं पाहिलं माझा मित्र आहे, बोलणं बंद झालं दोघांचं, काही हरकत नाही, परंतु तो शिव साधना करतो, आपणही भगवान शिवाची साधना करण्याकरता. आता तो मंदिरामध्ये बसला आणि हा बाहेर बसला. शिव साधना सुरू झाली. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, शिवाय. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, शिवाय नमः. ओम नमः शिवाय, शिवाय नमः.